नमस्कार, मी बागेश्री पारनेरकर डिजिटल विवेकमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। सध्या देशातला अत्यंत महत्त्वाचा विषय ज्याला आपण हॉट टॉपिक म्हणू असा जर कोणता असेल तर तो दिल्लीतलं CJPचं आंदोलन जंतर मंतरवरचं 20 तारखेला या आंदोलनाने एक हिंसक वळण घेतलं आणि त्यानंतर संपूर्ण देशभरात त्याचे पडसाद उमटताना आपल्याला दिसतायत। CJPचं हे आंदोलन जेव्हापासून सुरू झाले तेव्हापासूनच साप्ताहिक विवेकने यावर सातत्याने व्हिडिओ केलेत की त्यांचा मूळ उद्देश जो आहे तो वेगळा आहे। म्हणजे नीट पेपर फुटी हा मुद्दा घेऊन जरी ते बसले असतील, त्यांनी आंदोलन सुरू केलं असलं तरी त्यांचा मूळ अजेंडा हा देशविघातक किंवा देशविरोधीच आहे। आणि आत्ताच्या या सगळ्या 3-4 दिवसामध्ये त्याचे वेगवेगळे संदर्भ जे आहेत ते समोर येत आहेत। म्हणजे अगदी त्यामध्ये डीप स्टेटचा सुद्धा हात आहे, याविषयी आपण नंतर बोलणारच आहोत। पण आत्ता विद्यार्थी जे आहेत ते मोठ्या संख्येने रस्त्यावर आपल्याला दिसतायत। त्यामुळे सर्वसामान्य लोकांच्या मनात एक प्रश्न आहे की अरे, विद्यार्थ्यांचं हे उपोषण आहे आणि नीट पेपर फुटीसाठी हे विद्यार्थी बसलेत म्हणजे ते बरोबरच आहे, अशी एक जी धारणा आहे किंवा मानसिकता जी आहे ती अनेक लोकांमध्ये दिसते। तर याविषयीच आज आपण बोलणार आहोत। वेगवेगळ्या विद्यार्थी संघटना आपल्याला या सगळ्या आंदोलनात दिसतायत, पण मूळ एक महत्त्वाची विद्यार्थी संघटना म्हणून ज्या संघटनेकडे पाहिलं जातं ती म्हणजे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद। नीट पेपर फुटीच्या वेळेस सुद्धा त्यांनी यावर आवाज उठवला होता, पण ते फारसं लोकांसमोर आलं नाही। त्यामुळे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा या सगळ्याच प्रकाराकडे पाहण्याचा दृष्टिकोन काय आहे, त्यांची भूमिका काय आहे किंवा त्यांनी सरकारकडे काय मागण्या केलेल्या आहेत, हे सगळं आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत। आणि आपल्यासोबत आहेत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कोकण प्रांत मंत्री राहुल राजोरिया। नमस्कार राहुल। नमस्कार। साप्ताहिक विवेकमध्ये मी तुमचं खूप मनापासून स्वागत करते। नीट पेपर फुटीच्या वेळेस ABVPने जी भूमिका घेतली त्याविषयी आपल्याला बोलायचंच आहे, पण माझा पहिला प्रश्न आहे, आत्ता देशभरात जे काही चालू आहे त्याविषयी तुमची भूमिका काय? नक्की आता आपण अगर सगळ्यांनी पाहिलं तर देशभरामध्ये 20 तारखेला जे दिल्ली जंतर मंतरच्या इथे जे एक मोठं आंदोलन CJPच्या माध्यमातून करण्यात आलं आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर देशभरामध्ये एक अराजकता पसरवण्याचं काम, माझं नक्की म्हणणं आहे की अराजकता पसरवण्याचं काम जे आहे ते या CJP पार्टीने केलेलं आहे। आणि विद्यार्थ्यांना भरकटवण्याचं आणि विद्यार्थ्यांमध्ये कुठेतरी एक तेढ निर्माण करण्याचं, देशामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम जे आहे ते ह्या माध्यमातून झालेलं आहे। आपण अगर पाहिलं असेल तर त्या सगळ्या आंदोलन जेव्हा दिल्लीमध्ये सुरू होतं त्यांच्या मंचावर अभिजित दिपके हे त्यांचे जे संस्थापक आहेत CJPचे, ते म्हणतात की आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाला याच्यामध्ये घेणार नाही आहोत। पण आम्ही तिकडे बघतो तर तिथे आम आदमी पार्टी असेल, समाजवादी पार्टी असेल, तर काँग्रेस असेल, असे सगळे पॉलिटिकल पार्टीज जे आहेत ते तिकडे येतात, त्यांचे नेते येतात आणि त्यांचे नेते त्या मंचावर येऊन त्यांच्या त्यांच्या गोष्टी, त्यांच्या जे अजेंडाज आहेत ते तिकडे चालवतात। तिथे नाम रहेगा अल्लाह का अशा ज्या घोषणा दिल्या जातात, जे याकूब मेमन असेल किंवा असे देशद्रोही लोक आहेत यांच्या सोबत काम करणारी लोक आहेत हे त्या मंचावर येतात। त्यांच्यानंतर आपण बघितलं की तिकडे या सगळ्या मंचावर आपण तेव्हा आंदोलन सुरू असताना काश्मीरमध्ये जे 370 लागू झालं तर 370 हटवण्याच्या विषयामध्ये मागणी करण्यात येते। तर हा देशद्रोही, हा नीट पेपर लीक साठी सुरू झालेलं आंदोलन कुठे त्याच्यामध्ये हिंदुत्व असेल, त्याच्या हिंदुत्वाच्या विरोधामध्ये आंदोलन झाला, नाम रहेगा अल्लाचं का हे ते चाललेलं आहे। मग या प्लॅटफॉर्मचं आम्ही म्हणायचं काय, हा असा प्लॅटफॉर्म जो विद्यार्थ्यांच्या हितासाठी सुरू झाला पण तो विद्यार्थ्यांच्या हिताची कुठलीही गोष्टची विषयामध्ये चर्चा करत नाहीये। त्यांनी आज हा सगळा जो विषय आहे हा कुठेतरी इगोवर घेतलेला असं मला वाटतो की त्यांचा इगो हर्ट झाला आणि आता ते रेजिग्नेशन मागतायत या सगळ्या विषयामध्ये। पण आपण सगळ्यांनी अगर पाहिलं तर नीटचे विद्यार्थी आज त्यांच्या आंदोलनामध्ये किती आहे तर नाही आहे। नीटच्या विद्यार्थ्यांची री एक्झाम झालेली आहे, त्यांचा निकाल लागलेला आहे आणि आता ते मुलं त्यांच्या ऍडमिशन्स आणि या सगळ्या प्रोसेसमध्ये आहेत, त्यांना या सगळ्या आंदोलनामध्ये काही रास नाहीये। आपण 3-4 दिवसाआधी पण मी बघतोय व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून, असे अनेक नीटच्या विद्यार्थ्यांनी जेव्हा आम्ही विचारलं की तुमचं यावर मत काय आहे, ते म्हणे दादा हे सगळं जे आंदोलन आहे हे देशद्रोही आणि देशविरोधी आंदोलन आहे, आम्ही याचे काही भाग नाही आहोत। आमची माग होती की आमची परीक्षा परत झाली पाहिजे, ती झालेली आहे। आमची मागणी होती की आमची रिझल्ट लवकर लागला पाहिजे, तोही लागलेला आहे। आम्ही आता आमचं ऍडमिशन्स करतोय। तर हे आंदोलन का सुरू आहे हा प्रश्न आपण लोकांना विचारला पाहिजे आणि हा प्रश्न त्या अभिजित दिपके असेल आणि त्यांचे जे काही फॉलोअर्स आहेत यांना आपण नक्की विचारला पाहिजे असं मला वाटतं। अगदी खरं आहे।
म्हणजे आता सोशल मीडियावर ना वेगवेगळे ट्रेंड्स या आंदोलनाच्या निमित्ताने सुरू आहे. आत्ताच एक पोस्ट पाहिली, ऑल आईज ऑन जंतर मंतर असं आहे. आणि अनेक जे विद्यार्थी आहेत, विद्यार्थी त्यांना म्हणावं की नाही हा प्रश्न आहे, पण ते ज्या आंदोलनात जात आहेत तिथे जाऊन फक्त एक रील करणं, फोटोशूट करणं असा प्रकार सुद्धा तिथे पाहायला मिळतोय. आणि खरे जे विद्यार्थी आहेत, जे नीट्स आहेत, त्यांनी तुम्ही जसं म्हणालात की त्यांनी परीक्षा दिली आहे आणि ते आत्ता त्यांच्या पुढच्या ॲडमिशनच्या दृष्टीने पुढे पण गेलेले आहेत. पण काल एक मी पोस्ट वाचली, त्यामध्ये असं होतं की जो मुलगा पहिला आला आहे देशात, त्याने शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची भेट घेतली, तो फोटो पोस्ट केला. त्याखाली लोकांच्या अशा कमेंट आहेत की याला पेपर फुटीतनं काहीतरी मिळालं असेल, याला फुटलेला पेपर मिळाला असेल म्हणून हा परीक्षा देतोय. म्हणजे कुठेतरी पुन्हा त्या गोष्टीकडे भरकटवलं जे जातंय ते अशा पद्धतीने सुद्धा दिसतंय. पण यातून एक मुद्दा येतो की सामान्य जनता या विद्यार्थ्यांच्याच बाजूने आपल्याला दिसते बरीचशी, तर त्यामागे काय कारण असू शकतं? नाही, मला असं नक्की वाटतं की सामान्य जनता किंवा आता देशभरामध्ये मी बघतोय, महाराष्ट्रामध्ये अगर मी चर्चा केली तर मुंबईमध्ये अनेक ठिकाणी आंदोलनं झाली. त्यानंतर रायगड जिल्ह्यामध्ये ग्रामीण क्षेत्रामध्ये आंदोलनं झाली. रत्नागिरी जिल्हा असेल, सिंधुदुर्ग असेल, अशा सगळ्या देशभरामध्ये वेगळ्या वेगळ्या डिस्ट्रिक्ट लेवलला आंदोलनं, आता जिल्हा स्तरावर आंदोलनं चालू आहेत. आणि लोकांची एक काय म्हणता येईल, मी त्याच्या विषयात अगर म्हणजे खूप डीप जायचं म्हणालं तर माझे पण बरेच मित्र की जे कधी कोणत्या विषयावर बोलत नाही, कधी कोणत्या विषयात त्यांचा स्टेटस नसतो, किंवा देशात म्हणजे जेव्हा ऑपरेशन सिंदूर सारखं देशामध्ये घटना घडलेली होती, बंगालमध्ये जेव्हा गोष्टी चालू होत्या, देशामध्ये अनेक गोष्टींच्या विषयांमध्ये जेव्हा सामाजिक काही ना काही विषय चालू होते, तेव्हा कोणताही स्टेटस त्यांनी लावला नाही. पण अचानक आज मी बघतो तर माझे पण मित्र जे आहेत किंवा माझे परिवारजन आहेत, तेही ह्या सगळ्या विषयामध्ये स्टेटस लावतायत. मग मी त्यांना सहज असा प्रश्न विचारला की तुम्ही असं म्हणजे हा सगळा जो भाग चालू आहे आणि मी बघतोय की अनेक लोक ह्याच्या विषयात स्टेटस ठेवतायत, तर का तुम्हाला का वाटतं की हे आहे? तर त्यांचं असं म्हणणं आहे की नाही, हा विद्यार्थ्यांचा जो जेन्युइन विषय आहे त्याला तुम्ही हे नाही केलं पाहिजे होतं, आणि 20 तारखेला जे पोलिसांची मारहाण झाली ती नाही झाली पाहिजे होती. तो कुठेतरी सिम्पॅथी क्रिएट करण्याच्या माध्यमातून, आणि माझं स्पष्ट म्हणणं आहे, हे सगळा जो प्रकार आहे सोशल मीडियाचं जे अल्गोरिदमच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून पेड पीआर केला जातोय. आणि पेड व्हिडिओज जे आहेत ते, ठराविक व्हिडिओज जे आहेत ते दाखवण्यात येत आहेत. आपण अगर पाहिलं तर पहिला व्हिडिओ दाखवला जातो की पोलीस जे आहेत ते लोकांना मारतायत, पण त्याच्यामध्ये त्याची व्हिडिओ जेव्हा पडताळणी करते तेव्हा आपल्याला कळतं की तो जो विद्यार्थी आहे किंवा तो जो कोणी, मी त्यांना आता मी म्हणजे शब्द कदाचित ते कठोर असेल, पण ते सगळे जे आहेत ते देशद्रोहीच आहेत, की जे असे चुकीचं जे काम करतायत. आपल्या आर्म फोर्सेसवर असे प्रश्न उचलणं आणि आपल्या आर्म फोर्सेसवर मारणं हे कुठच्याही देशहिताचं काम नाहीये. त्याच्यावर पोलिसांवर पेपर स्प्रे केला जातो, आणि मग ते पेपर स्प्रे केल्यानंतर पोलिसांनी त्यांना अडवण्यासाठी तो जो प्रकरण जे ते झालं. त्यानंतर आपण पाहिलं तर पोलीस जे आहेत ते दुपारपासून असेल सकाळपासून ते सांगत होते की तुमच्याकडनं पथराव होतोय, तुमच्याकडनं दगड फेकले जात आहेत, तुम्ही अगर तो थांबवला नाही तर त्याला खूप मोठं जे आहे स्वरूप जाईल आणि ते खूप घातक होऊ शकतं. आणि तेच झालं. 20 तारखेला तो आंदोलन आपण पाहिलं तर अभिजित तिपके जो आहे तो एका व्हॅनवर जाऊन बसला होता. त्यांचा एक माणूस कुठेतरी एसी मध्ये जाऊन बर्गर खात होता आणि मेट्रोमध्ये फिरत होता. त्यांचा तिसरा माणूस कुठेतरी जे पी नड्डांना भेटायला गेला. त्या आंदोलनाचा स्वरूप कुठेतरी बदलला. नीट पेपर लीकच्या विषयात तर तो सुरुवातीपासून आंदोलन नक्की किंवा ते संघटन नक्की उभं झालं नीट पेपर लीकच्या विषयामध्ये, पण त्यांचं नीट पेपर लीकच्या विषयात काही काम नाहीये. ते फक्त आणि फक्त व्यक्ती त्यांचं काही अजेंडाच त्यांना चालवायचे, देशविरोधी काम करायचंय, म्हणून हा सगळा जो प्रकार आहे तो चालू आहे. आणि ह्याच्यामध्ये आपण अगर पाहिलं तर डीप स्टेट सारखे जे विदेशी ताकदी आहेत हे त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत. सोशल मीडियावर जेवढे पोस्ट येत आहेत, आज आपण बघितलं तर काल पण पोलिसांनी जे पोलीस डिपार्टमेंटनी त्याच्यामध्ये दाखवलं की पाकिस्तानमधनं काही फेक अकाउंट, 400-500 फेक अकाउंट जे आहेत ते चालतायत आणि ते व्हिडिओ जे आहेत ते पोस्ट करतायत. आणि लोकांचं मनपरिवर्तन किंवा सॉफ्ट कॉर्नर येण्याचं कारण पण हेच आहे की एक सिलेक्टिव्ह नरेटिव्ह जो सोशल मीडियाच्या माध्यमातून चालवत आहे. आज सोशल मीडिया एक खूप मोठं माध्यम झालेलं आहे, आणि हे सगळं सोशल मीडिया जे आहे, आज आपण मग आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हे सगळे सोशल मीडिया युएस बेस्ड आहेत, आणि युएस ह्याच्यामध्ये खूप मोठं जे आहे भूमिका घेत असतं. आणि युएस मधनच जो फॉरेन फंडिंग येते, आता एफसीआरए बिल जो येतोय, त्या फॉरेन करन्सी रेग्युलेशन अमेंडमेंट जो येतोय, त्या या सगळ्या पार्श्वभूमीवर यालाच कुठेतरी थांबवायचं आणि असं कुठेतरी अराजकता करायची देशामध्ये, हाच सगळा प्रकार आहे. त्या सगळ्या आंदोलनामध्ये घोषणा काय देत होते की नेपाल बना देंगे, पार्लमेंट जला देंगे, पार्लमेंट उडा देंगे. म्हणजे ज्याला आम्ही डेमोक्रेसीचं मंदिर म्हणतो, असं ते आमचं पार्लमेंट, ज्याच्यामध्ये आमच्या देशाचे आम्ही निवडून दिलेले सगळे जे मंत्री तिकडे आहेत, यांना तुम्ही उडवण्याची गोष्टी करताय. मग हे आंदोलन विद्यार्थ्यांचं आहे का म्हणायचं का आम्ही?
आणि या सगळ्या प्रकरणामध्ये माझं स्पष्ट म्हणणं आहे आणि विद्यार्थी परिषद नेहमी या विषयामध्ये भूमिका घेत राहिलेली आणि विद्यार्थी परिषदेने पण या विषयात सांगितलेलं आहे की हा जो आंदोलन आहे हा कुठेतरी विद्यार्थ्यांना भरकटवण्यासाठी काम करण्यात येते आणि विदेशी ताकदी आहेत जे ह्या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत. खरंय. आपल्याकडे म्हणतात ना, दिसतं तसं नसतं. कारण आत्ता सातत्याने जे दाखवलं जातंय त्यावर लोकांचा विश्वास बसतोय, पण त्यामागची जी काही सत्य परिस्थिती आहे ती खूप वेगळी आहे. आणि जेव्हा नेपाळमध्ये किंवा बांगलादेशमध्ये सगळी उलथापालथ झाली होती, सरकार उखडून टाकलं होतं, ती परिस्थिती आपल्याकडे यावी हे स्वप्न अगदी विदेशातल्या शक्तीसुद्धा आणि आपल्यातले जे विरोधक आहेत आपल्या देशातले, ते सातत्याने बघत आलेत. आता सध्या तुम्ही गोव्यात आहात, तर गोव्यामध्ये काय परिस्थिती आहे? म्हणजे तिथली मुलं, त्यांचं म्हणणं काय आहे? सध्या गोव्यामध्ये पण मी बघतोय की 20 तारखेला इथे एक आंदोलन जे आहे ते झालं आणि या आंदोलनामध्ये जे लोक होती तर साधारणतः 1000 ते 1200 लोक या आंदोलनामध्ये सामील झालेली होती आणि त्याच्यामध्ये 90% लोक विद्यार्थी नव्हते. 90% लोक ही वयवर्ष 30 याच्या वरची लोक जी आहेत, वयवर्ष 30च्या अधिक लोक जी आहेत ती याच्या सगळ्यामध्ये होती. 90% लोक. 10% फक्त मला युवा दिसला आणि तो युवामध्येही मी 2-3 प्रश्न त्यांना विचारले. त्यांना जेव्हा मी भेटलो तिकडे आणि मी त्यांना असा प्रश्न विचारला की तुम्ही काय शिक्षण घेताय? नीटच्या विषयामध्ये तुम्ही आंदोलन करायला आलेलात. तर कोणी इंजिनिअरिंग करते, कोणी लॉ करते, कोणी वेगळं शिक्षण करते. नीटचा विद्यार्थी मला कोणी दिसला नाही. कदाचित असेलही, पण मला कोणत्याही नीटचा विद्यार्थी त्या आंदोलनामध्ये दिसला नाही. आणि हा सगळं आंदोलन माझं परत तेच आहे की हा सगळं आंदोलन आणि हा सगळा प्रकरण जे चालू आहे, कोणी आपल्या मनामध्ये प्रश्न काही येत नाही की जे जंतर मंतरवर एवढा मोठा मंडप तिथे त्यांनी टाकलेला आहे, बॅनर तिथे लावलेले आहे, जेवण तिथे ते करतायत, याच्यासाठी पैसा कुठून येतोय? हा पैसा कोण देतोय या विद्यार्थ्यांना? आणि देशभरामध्ये आंदोलनं सुरू आहेत. गोव्यामध्ये आमचं आंदोलन झालं, तिकडे आम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये आझादीच्या घोषणा देत आहेत. देश स्वतंत्र होऊन 1947 पासून आज झालंय, पण आजही हे लोक आझादीच्या घोषणा देत आहेत. यांना आझादीची घोषणा देणं म्हणजे काय आहे? त्यांना अर्थ माहित नाहीये. आम्ही जेव्हा प्रश्न विचारतो तानाशाही नाही चलेगी, मी एकाला विचारलं तानाशाहीचा अर्थ काय? त्याने म्हणे माहित नाही. आम्ही घोषणा देतोय का तर लोक देत आहेत. म्हणजे क्राऊड जो करतोय ते आम्ही करू, आम्हाला कूल वाटतंय, आम्हाला सोशल मीडियावर पोस्ट टाकायचे की आम्ही पण आंदोलनात सामील झालो. आणि आजकाल जे फिअर ऑफ मिसिंग आउट म्हणून फोमो म्हणून जी आजकाल जेन्झी मध्ये कन्सेप्ट आहे, तीच कन्सेप्टच्या माध्यमातून हे सगळं चाललेलं आहे आणि त्यांना कुठेतरी फोमो असं वाटायला लागलं की आम्ही ह्याच्यामध्ये कुठेतरी नाही आहोत तर आम्हाला समाज स्वीकारेल का? कारण का आज त्यांची स्वीकारिता सोशल मीडियाच्या माध्यमातून येते. समाजात व्यक्तींसोबत बोलणं करून किंवा त्यांच्यासोबत राहून येत नाही. सोशल मीडियामध्ये अगर एक्सेप्टन्स असेल तर त्यांना वाटतं की आम्हाला एक्सेप्टन्स भेटेल. याच प्रकारात आंदोलन झालं. त्यांना बेसिक्स गोष्टी अगर आपण प्रश्न विचारले तर कोणाला काही माहित नाहीये आंदोलनामधलं. त्यांना फक्त ट्रेंड आहे आणि आम्हाला या ट्रेंडमध्ये चालायचंय म्हणून हा सगळा प्रकार चालू आहे. याआधी सुद्धा म्हणजे मोदी सरकार विरोधात जी जी आंदोलनं झाली, त्यात मग शाहीनबागचं असेल किंवा किसान मोर्चा असेल, त्यात असे अनेक जण होते की आंदोलनात आपण का आलेलो आहोत, का सहभागी झालो हेच त्यांना माहिती नसायचं. म्हणजे सगळेजण घोषणा देत आहेत, कुठून तरी आणून बसवलंय म्हणून ते होते. आता या आंदोलनाच्या बाबतीत एक वेगळा मुद्दा असा आहे की आम्हाला सुद्धा खूप अशा कमेंट्स येतात की मुलांचा जो जेन्युइन मुद्दा आहे की नीट परीक्षेतली पेपरफुटी किंवा परीक्षा व्यवस्थेतला गोंधळ, हा तर खराच आहे ना. म्हणजे हे दुर्दैवी आहे. पेपरफुटी कुठल्याही बाबतीत असेल किंवा ती कोणाच्याही काळातली असेल, हे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने घातकच आहे. पण आत्ता सरकारने उपाययोजना केल्या, फेरपरीक्षा अत्यंत व्यवस्थित आणि चांगल्या वातावरणात पार पडल्या. सुरुवातीला जेव्हा पेपरफुटी झाली होती तेव्हा एबीव्हीपीची नेमकी भूमिका काय होती किंवा काय प्रश्न तुम्ही मांडले होते? मी परत या विषयात सांगू इच्छिते. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद एकमेव संघटन होतं की ज्यांनी ज्या दिवशी नीट पेपर लीक झाला त्याच्या दुसऱ्या दिवशी एनटीएच्या दिल्लीच्या ऑफिसच्या बाहेर विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी, दिल्लीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं आणि त्या आंदोलनामध्ये मोठा स्वरूप देऊन त्याला आम्ही मागणी केली की या नीट पेपर लीक मध्ये जे कोणी दोषी आहेत याच्यामध्ये सीबीआय इन्क्वायरी झाली पाहिजे आणि जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. आणि ह्याच्यामध्ये आम्ही असंही सांगितलं की नीट जे पेपर होतं ते एनटीए करते, नॅशनल टेस्टिंग एजन्सी. तर त्या नॅशनल टेस्टिंग एजन्सीचे जे डायरेक्टर आहेत यांनी तो राजीनामा दिला पाहिजे. आज सगळ्यात सोपं असतं की राजकीय पक्षांना किंवा राजकीय व्यक्तींना टार्गेट करणं, माझं काही त्यांना समर्थन नाहीये. पण अकाउंटेबिलिटी जेव्हा विद्यार्थी विचारतात, अकाउंटेबिलिटी जेव्हा या सगळ्या विषयांमध्ये विचारली जाते, तर नीटमध्ये जे एक्झाम कंडक्ट करते एनटीए, त्यांच्या डायरेक्टरचा राजीनामा का नाही मागितला जात? त्यांच्या ह्या सगळ्या विषयांमध्ये का कोणी विचारत नाही? जेव्हा एबीव्हीपीने आंदोलन केलं आणि देशभरामध्ये 200च्या अधिक आंदोलनं विद्यार्थी परिषदेने नीट पेपर लीकच्या विषयात केले आणि हे आंदोलन सीजेपी जून महिन्यात करायला आली, एबीव्हीपीनी मे महिन्यात जेव्हा पेपर लीक झाला त्याच महिन्यात केलेले आहे.
आणि त्यावेळेस आमच्याकडे कोणी विद्यार्थी नाही आला आंदोलनामध्ये. का नाही आला? तर त्याचं सिंपल कारण आहे की सोशल मीडियावर तेवढं ट्रॅक्शन नव्हतं. तेव्हा त्या विद्यार्थ्यांना वाटत नव्हतं की काहीतरी हे आहे. जेव्हा एबीव्हीपी आंदोलन करत होती तेव्हा आज विद्यार्थी आम्हाला विचारतात की आज तुम्ही एबीव्हीपी या विषयांमध्ये का सीजेपीच्या सोबत नाहीये. तर तेव्हा पण आम्ही म्हटलेलं आहे आणि एबीव्हीपीनी आपली भूमिका जी आहे त्या प्रेस नोटच्या माध्यमातून क्लिअरली सांगितलेली आहे की हा सगळा आंदोलन देशविरोधी आणि च्या हितामध्ये नाही आहे. हे विद्यार्थ्यांना कुठेतरी भरकटवलं जात आहे. जेव्हा विषय झाला त्याच दिवशी आम्ही विद्यार्थी परिषदेने या विषयामध्ये स्टँड घेतला आणि आंदोलन केलेलं होतं. आणि मुंबई असेल, देशभरामध्ये गोवा असेल, मुंबई असेल, दिल्ली असेल, प्रत्येक राज्यांमध्ये जे आहेत विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी जे आंदोलनं केली नीट पेपर लीकच्या विषयामध्ये. आणि मला नक्की याच्या विषयामध्ये अजूनही एक वाटतं, हा एक पेपर लीक झाला. जसं तुम्ही म्हणालात की त्याच्यामध्ये काही मृत्यू झाला, काही विद्यार्थ्यांनी सुसाईडही केलं. नक्की हे दुर्दैव आहे. पण आपण अगर त्याचा एक अनालिसिस केला आणि आपण अगर पाहिलं तर 2023 मध्ये जेव्हा पेपर झाले त्यावेळेस पण अनेक विद्यार्थ्यांनी ह्या विषयामध्ये सुसाईड केलेलं होतं. गेल्या वर्षी 25 मध्येही जेव्हा पेपर झाले तर साधारणतः 32 एक विद्यार्थ्यांनी या विषयामध्ये सुसाईड केलं. माझं समर्थन नाहीये, माझं या विषयावर म्हणणं नाहीये. विद्यार्थी परिषद नेहमी म्हणत आलेली आहे की जे विद्यार्थी आज सीजीपी म्हणते की या मुलांना मुआवजा भेटला पाहिजे, 1 करोड पर्यंत त्यांना दिलं पाहिजे त्यांच्या परिवाराला. 100% माझं त्याच्यात दुमत नाहीये. पण माझं असं नक्की म्हणणं आहे की हे विद्यार्थी सुसाईड करतात त्याचं कारण का शोधून कोणी काढत नाहीये. अकाउंटेबिलिटी याची कोणी काही घेत नाहीये. यांच्यावर येणारा जो प्रेशर आहे आणि यांच्यावर येणाऱ्या पालकांकडनं पण प्रेशर दिला जातो विद्यार्थ्यांना की नीटच्या विषयामध्ये, अभ्यासाच्या विषयामध्ये विद्यार्थ्यांना 10वी नंतरच त्यांना इंटिग्रेटेड कोचिंग क्लासेसमध्ये टाकलं जातं. आपण सगळ्यांनी पाहिलं या सगळ्या नेक्ससमध्ये सीबीआय इन्क्वायरी जेव्हा सुरू होती तेव्हा महाराष्ट्रामधनं नाशिक असेल किंवा लातूर मधले मोठे गावकर क्लासेस असेल असे अनेक लोक ह्याच्यामध्ये पकडले गेले. तर यांना कोणी अकाउंटेबल का नाही ठरवत आहे? हे जे इंटिग्रेटेड सिस्टीम जे सुरू झालेलं आहे, एबीव्हीपीनी त्यावेळेस पण विरोध केलेला आहे आणि एबीव्हीपीनी ह्याच्या आधीही विरोध केलेला आहे की इंटिग्रेटेड क्लासेस बंद झाले पाहिजे. हे इंटिग्रेटेड सिस्टम जे आहे हे विद्यार्थ्यांना कुठेतरी त्यांची अटेंडन्स नसते. काय करतात विद्यार्थी कॉलेजमध्ये नोंदणी असते त्यांची 11वी-12वी साठी ज्युनियर कॉलेजमध्ये, पण ते जातात या क्लासेसमध्ये आणि प्रेझेंटली आपोआप त्यांची इथे लागत असते. मग तो विद्यार्थी क्लासेसमध्ये जात असेल तर मग तो ज्युनियर कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊन काय करतो? आणि नीटच्या या सगळ्या प्रकरणामध्ये जेव्हा हे सगळं घटना घडत होती त्याच्याच बरोबर टीईटीचा पेपर महाराष्ट्रामध्ये लीक झाला होता. त्या टीईटीच्या विषयामध्ये मला मला तर कोणतं संघटन आठवत नाहीये, मला तर कोणता राजकीय पक्ष आठवत नाहीये की ज्यांनी त्या विषयामध्ये आंदोलन केलं. विद्यार्थी परिषद एकमेव संघटन होतं की ज्यांनी त्याच्या विषयामध्ये पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये आंदोलन केलं आणि अकाउंटेबिलिटी जी आहे ते चंद्रकांत दादा पाटील जे शिक्षण मंत्री आहेत त्यांनाही विचारली आणि त्या विषयाला घेऊन शालेय शिक्षण मंत्री यांनाही त्यांनी अकाउंटेबिलिटी विचारली होती की तुम्ही याच्यासाठी काय करतायत. हा नीट पेपर आपला टीईटीचा पेपर लीक झालाय. मुंबई विद्यापीठाचा बीकॉमचा पेपर लीक झाला तेव्हा कोणता विद्यार्थी आमच्यासोबत येऊन उभा नाही राहिला. एबीव्हीपीनी त्यावेळेस पण व्हाईस चान्सलर असतील, त्यानंतर शिक्षण मंत्री असतील, राज्यपाल असतील आणि आम्ही अशा सगळ्या विषयांना घेऊन जे आहे ते आम्ही त्यांच्याकडे निवेदनं दिलीत की मुंबई विद्यापीठाचा पेपर लीक झाला, या विषयात आपल्याला काहीतरी कारवाई करावी लागेल आणि याच्यामध्ये मोठा नेक्सस आहे त्याला शोधून काढावा लागेल. आम्ही सीबीआयची पण मागणी त्या विषयामध्ये एबीव्हीपीनी जी आहे ती केली होती. पण त्यावेळेस पण कोणता विद्यार्थी येऊन आमच्यासोबत उभा राहिला नाही. विद्यार्थी परिषद नेहमी विद्यार्थी हितासाठी उभी राहिलेली आहे आणि नेहमी राहणारी आहे. पण एक कुठचा तरी अजेंडा चालवायचा आणि ह्याच्यामध्ये आता नीटचा पेपर लीक झाला, तुम्ही काही येत नाही आहात, तुम्ही याच्यामध्ये का बोलत नाही आहात, तर तेच क्लिअरली आम्हाला दिसतंय की हा सगळा जो प्रकरण आहे आपण कदाचित हे जे लोक जे आम्हाला प्रश्न विचारतात ते कदाचित डोळ्यांवर पट्टी मारून असतील, त्यांचे काहीतरी अडचणी असतील, पण आम्हाला नाही आहेत. आम्ही ज्यावेळेस पेपर लीक झालेला आहे त्या विषयामध्ये आंदोलनं केलेली आहेत आणि त्या विषयामध्ये अकाउंटेबिलिटी आम्ही 100% मागितलेली आहे. आणि रेजिग्नेशनच्या विषयामध्ये अगर बोललं तर रेजिग्नेशन ठीक आहे अगर दिला त्याच्यानंतर तो व्यक्ती अकाउंटेबल नाही आहे, मग त्या विषयामध्ये आपण असा विचार का नाही करत की तो व्यक्ती त्या जागेवर राहून त्या सिस्टमला कसं सुधरवेल याच्या विषयात आम्ही विचार केला पाहिजे, मला असं वाटतं. हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे, कारण आता सगळ्यांनाच म्हणजे सगळ्यांचा ब्रेन वॉश केल्यासारखी जी परिस्थिती ती आपल्याला पाहायला मिळते. आणि एबीव्हीपीची भूमिका असेल, म्हणजे विद्यार्थी संघटनेची तुमची भूमिका असेल किंवा नेमक्या विद्यार्थ्यांच्या समस्या काय आहेत हे सुद्धा आत्ता तुम्ही इथे सांगितलं. पण एक प्रश्न आहे, आत्ता जर आपण बघितलं तर देशाची युवा शक्ती म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं त्यातले अर्धे जण या आंदोलनात देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी दिसत आहेत. आणि काही मुलांची भाषा ऐकली तर ती आपल्याला ऐकवत नाही. म्हणजे यांचे जर या वयात असे विचार असतील तर ही युवा शक्ती आपल्या देशाला पुढे घेऊन जाणारी नाही आहे. पण दुसरीकडे जर बघितलं तर अनेक युवक वेगवेगळ्या क्षेत्रात खूप चांगलं काम करत आहेत. याचं उत्तम उदाहरण ते मी माझ्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं, ते म्हणजे
खाजगी एअर स्पेसमध्ये आत्ता आपलं विक्रम-1 हे यशस्वीरित्या लॉन्च झालं. ही एक युवा शक्ती आहे आणि आत्ता या आंदोलनातनं सरकारला किंवा पंतप्रधान मोदींना शिव्या घालणारी एक युवा शक्ती आहे. तर आत्ता हा एपिसोड किंवा आपले जे प्रेक्षक आहेत, जे बघतायत, तर त्यांना तुम्ही काय सांगाल की युवकांनी आत्ता मानसिक समतोल किंवा सत्सद विवेक बुद्धी कशी जागृत ठेवावी, त्याविषयी काय सांगाल? मला वाटतं तुम्ही जो उल्लेख केला की विक्रम-1 एका प्रायव्हेट आपल्या एजन्सीने म्हणजे प्रायव्हेट कंपनीने तो लॉन्च केला आणि देशामध्ये असे युवक आहेत की ते अशा विषयांमध्ये देशहिताचं काम करण्याचं काम जे आहे ते करतायत. पण आजचे जे विद्यार्थी आहेत मला असं नक्की वाटतं त्यांना सांगू इच्छित आहे मी की आपण कुठेतरी सोशल मीडियाच्या या अल्गोरिदमच्या चक्करमध्ये आपण नाही पडलं पाहिजे आणि मला नक्की असं वाटतं येणाऱ्या काळामध्ये जेव्हा ह्याच्या विषयांमध्ये फॅक्ट्स येतील आणि काल आपण पाहिलं असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वतः व्हिडिओ टाकलेला आहे या विषयामध्ये आणि फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये याच्यावर कारवाई करू आणि आजचा जो दिवस आहे या आजच्या दिवसामध्ये पण या विषयामध्ये पार्लमेंटमध्ये पण हा विषय उचलण्यात येईल आणि ह्याच्या विषयामध्ये काय कारवाई होते ह्याच्याबद्दल जी आहे ती स्पष्टता आपल्याला येईल. आपण अगर पाहिलं या सगळ्या विषयामध्ये जेव्हा पंतप्रधान स्वतः या विषयामध्ये अकाउंटेबिलिटी घेत आहेत आणि त्या विषयामध्ये काम करता आहेत. पण आपण अगर पाहिलं तर अभिजित दिपकेंचं म्हणणं काय आहे, सोनम वांगचुकांनी काल रात्री आपलं जे उपोषण होतं ते सोडलेलं आहे. धर्मेंद्र आपले जे पी नड्डा जे आहेत ते त्यांना भेटायला गेले. त्यांनी त्यांचं जो उपोषण चालू होतं ते सोडायला लावलं आणि सोनम वांगचुकनी स्वतः व्हिडिओ टाकलेला आहे रात्री की मी हा सगळं उपोषण सोडत आहे. माझ्या मागण्या ज्या आहेत, आमच्या ज्या गोष्टी, आमची जी चर्चा होती ती स्वीकारण्यात आलेली आहे. पण आज मी सकाळी आज ट्विटर जेव्हा बघतो, एक्स वर जेव्हा मी पोस्ट बघतो अभिजित दिपकेची, तर त्यांचं म्हणणं आहे की नाही हे काही असेल ठीक आहे, पण आम्ही आता रेजिग्नेशन मागितल्याशिवाय हटणार नाही आहोत. तर हा कुठेतरी इगो हट त्यांचा जे आहे ते झालेला आहे. एक व्यक्ती जो भारताचा नाहीये, जो भारतीय आहे, पण तो भारताच्या बाहेर नाही येतो आणि आज आपल्या भारतीय राजकारणाबद्दल किंवा भारतीय गोष्टींबद्दल तो येऊन विद्यार्थ्यांना कुठेतरी भरकटवण्याचं काम करतोय. हे विचार नक्की विद्यार्थ्यांनी केलं पाहिजे. याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बाहेरचे जे लोक आहेत, आपण पाहिलं की जंतर मंतरच्या इथे स्विगी झोमॅटोचे जे डिलिव्हरी बॉयज आहेत त्यांना आपण प्रश्न विचारले काही मीडियाच्या लोकांनी, तेव्हा त्यांना सांगण्यात येते की दुबई असेल अशा वेगळ्या वेगळ्या देशांमधनं 2,000 4,000 फूड पॅकेट्स, फूडचे डबे जे आहेत ते त्यांना देण्यात येत आहेत. तर यांनी विद्यार्थ्यांनी 100% याच्यामध्ये विचार केला पाहिजे की हे देश विरोधी ताकदी जी आहेत, या देश विरोधी ताकद जे आहेत ते आपल्याला कुठेतरी नेपाळ असेल, बांगलादेश सारखी परिस्थिती आपल्या देशामध्ये आणण्याचं काम करणार आहे. पण आपण या सगळ्या अल्गोरिदम आणि या सोशल मीडियाच्या चक्करमध्ये नाही पडलं पाहिजे. आणि मला 100% खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये याच्या विषयांमध्ये अजून फॅक्ट्स जे आहेत ते विद्यार्थ्यांच्या समोर येतील आणि त्यांना स्वतः रिअलाइज होईल की आम्ही हे जे आंदोलन केलं हे कुठेतरी देश विरोधीच होतं आणि आम्ही या सगळ्या विषयांमध्ये जे पडलो ते चुकीचं होतं. आणि जेव्हा फॅक्ट समोर येतील तेव्हा याच्यावर चांगलं हे होईल आणि विद्यार्थी जे आहेत ते नक्की या सगळ्या बागेत येतील. आम्ही पण विद्यार्थी परिषद म्हणून त्या विद्यार्थ्यांसोबत उभे आहोत. आमचा काही ह्या विद्यार्थ्यांना विरोध नाहीये. विद्यार्थी शेवटी युवा शक्ती आहे, ती जशी वळते ती तसा वळवता येते त्यांना. त्यामुळे आम्ही त्यांच्यामध्ये जाऊन नक्की पॉझिटिव्ह काम करण्याचा प्रयत्न करू. येणाऱ्या काळामध्ये विद्यार्थी परिषद या विद्यार्थ्यांना घेऊन त्यांच्या समस्या असतील, अडीअडचणी असतील, कॅम्पसवर एबीव्हीपी नेहमी उभी आहे. तुम्हाला ज्या समस्या येतील तुम्ही एबीव्हीपी कडे या. एबीव्हीपी पहिलं संघटन आहे की जे तुमच्यासाठी नेहमी उभं राहणार आहे. आमचं देश विरोधी काम करण्याचा कोणताही उद्दिष्ट नाही आणि एबीव्हीपीने कधीही कोणत्या देशविरोधी ताकदींना समर्थन दिलेलं नाहीये. विद्यार्थी आणि सगळे माझे बांधव आणि भगिनी यांना मी सांगू इच्छित आहे की आपण या सगळ्या प्रकरणांपासून लांब राहायला पाहिजे आणि ह्या सगळ्या ताकदींपासून लांब राहून आपण कसं पॉझिटिव्ह इम्पॅक्ट समाजामध्ये आणू शकतो याच्या विषयामध्ये आपण काम केलं पाहिजे. देशाच्या विरोधी अन्य ज्या गोष्टी टाकल्या जातात, मी आज सकाळी पोस्ट बघत होतो इंस्टाग्रामवर, तर जॉर्जिया मेलोनी ज्या पंतप्रधान आहेत इटलीच्या, त्यांच्या पोस्टवर बघितलं तर तिकडे काय कॉमेंट्स टाकतायत की प्लीज टेल युअर बॉयफ्रेंड टू रिझाईन और काही अन्य असे अननेसेसरी गोष्ट जे आहेत ते कुठेतरी या विद्यार्थ्यांकडनं टाकण्यात येत आहेत. त्यांना कळत नाहीये की आमच्या देशाची इमेज काय समाजासमोर जाते, जागतिक स्तरावर आमची इमेज काय जाते, ते कुठेतरी विचार केला पाहिजे आणि ह्याच्या विषयामध्ये आपण कुठेतरी चांगलं काम, देश हिताचं काम कसं करू शकतो याच्यासाठी नक्की विचार केला पाहिजे असं मला वाटतं. आणि विद्यार्थी परिषद नेहमी आपल्यासाठी काम करत आली आणि काम करत राहील. जे काही प्रश्न असतील तुम्ही या, विद्यार्थी परिषद नेहमी तुमच्यासाठी उभी आहे. नक्कीच. खूप खूप धन्यवाद राहुलजी, कारण खूप महत्त्वाचे मुद्दे होते ते आत्ता या चर्चेनंतर तुमच्याशी बोलल्यानंतर समोर आले. आणि मलाही प्रेक्षकांना आणि युवा शक्तीला हेच सांगायचं आहे, नेपाळ आणि बांगलादेशसारखी परिस्थिती आपल्या देशात व्हावी हे अनेकांचं स्वप्न आहे आणि ते स्वप्न असं देशविघातक शक्तींना पाठिंबा देऊन अजिबात पूर्ण करू नका. कारण
आपल्या देशातली लोकशाही किंवा आपल्या देशाची प्रगती ही आता एका मार्गावर आहे आणि ती अनेकांना खुपतीये. त्यामुळे चुकीच्या गोष्टींना पाठिंबा देऊन आपली शक्ती, आपली युवा शक्ती अजिबात वाया घालवू नका. इथे कुठेही आम्ही भाजपचं समर्थन करतोय किंवा नीट पेपर फुटीला समर्थन हा विषयच नाहीये. नीट पेपर फुटी किंवा परीक्षा व्यवस्थेतला गोंधळ हा सॉल्व्ह झालाच पाहिजे आणि त्यासाठी प्रयत्न चालू आहेत. पण म्हणून चुकीच्या गोष्टींना, चुकीच्या लोकांना पाठिंबा देऊन आपला वेळ, आपली शक्ती अजिबात वाया घालवू नका. आजच्या भागात इथेच थांबते आणि राहुलजी, खरंच तुमचेही मनापासून धन्यवाद. तुम्ही गोव्यात आहात, तिथे काम करताय, पण तरीसुद्धा वेळ काढून या सगळ्या परिस्थितीवर तुम्ही बोललात, त्यासाठी खरंच मनापासून आभार. धन्यवाद. आजच्या भागात इथेच थांबते, पण याविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट्समधनं नक्की कळवा. आणि या विषयावर आपण सातत्याने बोलणार आहोत. जे काही फॅक्ट्स आहे ते तुमच्यासमोर ठेवण्याचा आम्ही सातत्याने प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी साप्ताहिक विवेकच्या यूट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.